महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आदित्य प्रतिष्ठान विशेष मुलांचा शहर हा दरवर्षी येणारा वेगळा आनंद कुठेतरी पंढरपूरच्या विठुरायाला याही वर्षी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नक्ते यांच्या पुढाकाराने विशेष मुलांच्या विशेष दिंडीचं आयोजन करण्यात आले होते। ठाण्यातील दिव्यांग कला केंद्र, अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा येथून या विशेष दिंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रखुमाई हे या दिंडीचे नेहमीच आकर्षण ठरलंय। दरवर्षी दिव्यांग मुलांसोबत मोठ्या संख्येने या दिंडीत ज्येष्ठ तसेच बालक, पालक व सर्वच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष, शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी तसेच किरण नागते व मोठ्या संख्येने महिला भगिनीही उपस्थित होत्या। सदर प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागते यांनी माध्यमांशी संवाद साधला। पाहुयात। हे प्रेम कार्तिके विशेष प्रेम कार्तिके आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं। खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं। तीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते। या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते। अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं। विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात। याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो। कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे, हे सुद्धा इथे कुठेतरी आम्ही अनुभवतो। सर, मोठ्या प्रमाणात विशेष मुलांसाठी ही गेली 10 वर्ष अधिक कार्यक्रम आपल्या माध्यमातून वारी दिंडी ठाण्यात घडवून येते। किती महत्वाचं आहे अशा प्रकारचे कार्यक्रम ठाण्यात होणार? अर्थातच महत्वाचं आहे आणि यावेळेला तर आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलंय, ते सगळ्या वारकऱ्यांनी साकडं घातलं आणि विठ्ठल सुद्धा एक संदेश देणार आहे। तो काही वेळामध्ये आपल्याला कळेल, म्हणजे विठुरायाच्या या माणसातल्या विठुरायानं दिलेला संदेश काही वेळात कळेल आणि मला असं वाटतं त्याचा स्वीकार करून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये वागू तेव्हा महाराष्ट्र अर्थातच सुजलाम सुफलाम आहे, आणखीन सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल। नक्कीच कुठेतरी एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी। TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक। ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ तस्करीचा मोठा डाव उधळून लावण्यात आलाय। कापूरबावडी येथील गोल्डन डाईज नाक्यावर वाहतूक नियमन करत असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयास्पद राजस्थान पासिंग कारचा पाठलाग करून तब्बल 35,70,720 रुपये किमतीचा सुमारे 150 किलो अफूच्या सुकलेल्या बोंडाचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार झालाय। 22 जुलै रोजी सायंकाळी 4च्या सुमारास कापूरबावडी जंक्शनवरील गोल्डन डाईज नाक्यावर पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कर्मचारी मयुरी पवार हे वाहतूक नियमन करत होते। त्यावेळी नाशिक मुंबई महामार्गावरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या राजस्थान पासिंग कारमध्ये संशयास्पद गुन्हे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगानं पळ काढला। मात्र दोन्ही वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारचा पाठलाग करून ती अडवली।
कारमधील 2 पैकी एक जण संधी साधून पसार झाला तर चालकालाही पळून जाण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कापूरबावडी वाहतूक उपविभाग कार्यालयात आणले. कारची तपासणी केली असता सीटवर आणि डिक्कीत ठेवलेल्या गोण्यांमध्ये अफूच्या सुकलेल्या बोंडांचा मोठा साठा आढळून आलाय. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच अंमली पदार्थ विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक डुम्मलवाड आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष कारची तपासणी केली. पंचनाम्यानंतर कारसह सुमारे 150 किलो वजनाचा आणि 35,70,720 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. दिनांक 22 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजता कापरोडी जंक्शन येथे आमचे जे अंमलदार वाहतूक नियमन करत होते त्यांना नाशिककडून घोडबंदरकडे एक काळ्या रंगाची डार्क फिल्म असलेली गाडी दिसून आली, जी पुढे येताना थोडी वेळी वाकडी चालत होती. तिचा डिकीचा पोर्शन बॉडीपासून खाली जास्त प्रमाणात दबलेला होता. थोडी संशयित वाटली आणि काळ्या काचा पोलीस हवालदार सचिन भराडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला नाक्यावरती, परंतु त्यांना न जुमानता ते पुढच्या दिशेला गेले. तेव्हा या दोन्ही अंमलदारांनी त्या गाडीला अडवलं आणि संशयित म्हणून ताब्यात घेतली. घेत असताना त्यातला ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेला इसम हा तिथून पळून गेला, परंतु ड्रायव्हर जो होता त्याला आमच्या अंमलदारांनी ताब्यात घेतला आणि ती गाडी डिटेन केली. गाडी डिटेन केल्यानंतर त्याची पाहणी केला असता सकृतदर्शनी दिसले की त्या ठिकाणी काही अंमली पदार्थ असल्याचा त्यांना वास आलेला. त्यावरून त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी आणि स्टाफला या ठिकाणी बोलवलं. तर त्या गाडीमध्ये साधारण अफूज असलेले 150 किलो वजनाचे 8 गोण्या सापडून आले, ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत साधारण 35 लाख रुपये आहे. ते आरोपीला दुसरा फरार झाल्यानंतर शोधाचा कार्य चालू आहे. आता दुसरा जो आरोपी आहे त्याला शोधण्याचं काम अंमली पदार्थ विरोधी पथकाचे स्टाफ करत आहेत. गाडी, माल आणि संशयित त्यासोबत असलेला चालक याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतलेला असून कापरोडी पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भात गुन्हा नोंद आहे आणि पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. हा गाडी कुठं पासिंग होता? ही गाडी नाशिकच्या दिशेने आली होती आणि राजस्थान पासिंग होती. काळ्या काचा असल्यामुळे संशयित वाटत होती, म्हणून ती थांबवायचा प्रयत्न केला होता. म्हणजे आपण इंटरनॅशनल रॉकेट होऊ शकतो असं वाटतं. हा, याची लिंक कदाचित पुढेपर्यंत जात असेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणातला माल हे जर का दिवसाढवळ्या शहरातून पास करत असतील, नक्कीच कुठेतरी लिंक असेल आणि याबाबत पोलीस तपास करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली. या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा, निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, हा एकच आवाज यावेळी घुमलाय. पेपरफुटी प्रकरणानंतर राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला. मात्र दिल्ली सरकारी यंत्रणेने सोनम वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम राहिल्यानंतर 20 जुलै रोजी बेछूट लाठी हल्ला केला. केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात देशात संतापाचं वातावरण असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी या रॅलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहर प्रमुख अनिश गाडवे,
तसेच ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा माजीवाडा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील तसेच नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका अॅडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे व सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मला वाटतं हे सरदार निर्दयी आहे. आज तुम्हाला माहिती असेल 26 दिवस त्यांचं सोनम वांगचुक यांचं जे उपोषण चालू होतं आणि 26व्या दिवशी सरकारला जाग आली आणि मला वाटतं मंत्री जाऊन तिकडे त्यांना आश्वासन देऊन आले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल ते काय सांगता येत नाही, कारण अजूनही त्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला नाही. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज जे आपलं भवितव्य आहे म्हणजे तरुण पिढी, आज ती तरुण पिढी आज गेले तुम्ही बघितलं असेल गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला गेला. मग तो CETचा असेल, नीटचा एक्झाम असेल, म्हणजे कुठला पेपर हे होत नाही बघा. आणि असं असताना निर्लज्जासारखं सरकार आज अधिवेशन चालू असताना सुद्धा अजून त्याचा निर्णय घेतला जात नाही. रात्री 12 वाजता या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आवाहन करतायत, परंतु तुमच्या हातात काय आहे? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि जे त्या विद्यार्थी त्यामध्ये शहीद झालेले आहेत, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांना ह्याला जी मदत करायची आणि ह्या ज्या केसेस खोट्या टाकल्या गेलेल्या आहेत, जे आज तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी पोलिसांनी CRPFचे जवान असतील किंवा इतर असेल ज्या पद्धतीने अमानुषपणे महिला बघितल्या नाहीत, मुली बघितल्या नाहीत, मुलं बघितलेली नाहीत, सिनियर सिटीजन बघितलेले नाहीत, जे काय लाठीचार्ज केला आणि त्यामुळे कित्येक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आज भर पावसात सुद्धा आज संबंध ही लोक जमलेली आहेत आणि संपूर्ण देशाभर ही लाट आहे आणि या लाटेमध्ये नक्कीच मला असं वाटतं हे सरकारच उलटून टाकायला पाहिजे अशी लोकांची या ठिकाणी जनमानसामध्ये इच्छा आहे. आणि नक्कीच मला वाटतं लोक आता रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणार आहे मुंबईमध्ये, प्रतिसाद आहे, आव्हान काय असणार आहे ठाणे? मला वाटतं आता सर्वच पक्षाची लोक एकत्र झालेले आहेत, म्हणजे एक्सेप्ट BJP आणि हे सोडून. आज बघितलं असेल दोन्ही रविवारी तिरंगा रॅली आहे मुंबईला. उद्धव साहेब ठाकरे त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं. इथे सुद्धा आम्ही ठाण्यातल्या सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे, सर्व जाती धर्माचे असेल, सर्व इतर पक्षाचे लोक सुद्धा असतील ज्यांना या गोष्टीचा निषेध करायचा आहे, अशा लोकांनी एकत्र या ठिकाणी जमण्यासाठी आज आवाहन केलं होतं. त्याला प्रचंड या पावसामध्ये सुद्धा लोकांनी त्याला उत्स्फूर्त हे दिलेले आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा मी धन्यवाद मानतो. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.